फ्रेंड्स, गीतांजली किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सो आत्ता आम्ही आलेलो आहोत सुट्टीसाठी गावाला आणि इथे मस्त छान ताजी मच्छी मिळालेली आहे. तर ही आहे बगी आणि इथे घेतलेली आहे कोलंबी. तर सगळेजण म्हणतात की अजून व्हिडिओ टाकली नाही ताई, व्हिडिओ टाकली नाही. तर चला म्हटलं आज आपण गावाला आलो आहे आणि छान मस्त मच्छी मिळालेली आहे. तर आपण नक्की कांदा कोलंबीची व्हिडिओ आणि बगी फ्राय करून दाखवू. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर चला वेळ न घालवता आपण कांदा कोलंबी आणि बगी फ्राय करायला सुरुवात करू. पण सुरुवातीला ही छान मस्त बगी धुवून घेतलेली आहे, त्यामुळे सुरुवातीला याला तिखट मीठ लावून घेऊ. बगी फ्रायसाठी आपल्याला इथे मीठ लागणार आहे. तर हे मी 2 चमचे मीठ लावलं आहे आणि ही छान मस्त सुरुवातीला मच्छी फ्राय कोणतीही करताना आहे ना मीठ लावून घ्यायचं आणि ते छान मस्त असा हलक्या हाताने हलवून घ्यायचं आणि छान लावून घ्यायचं. आता हे मीठ लावून झालेलं आहे. आता यामध्ये घालणार आहोत आपण हळद. हे बघा हळद घातलेली आहे, ती सुद्धा छान मस्त अशी लावून घ्यायची. आणि आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडंसं तिखट. हे बघा मी इथे 1-1.5 चमचा तिखट घातलेला आहे. तर आपला मस्त बगीला हळद तिखट मीठ असं लावून झालेलं आहे. आता आपण मस्त तोपर्यंत कोलंबी साफ करून घेऊ आणि मग कोलंबी करून घेऊ. तोपर्यंत ही छान मस्त मॅरिनेट होईल आणि मग त्याची फ्राय अगदी खूप छान लागते. कांदा कोलंबी करायला सुरुवात करू, पण त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघू. तर इथे मस्तपैकी कोलंबी आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे आपण तिखट, हळद, हिंग, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, टोमॅटो 2 कापून घेतलेले आहेत, कांदे मोठ्या आकाराचे 2 आहेत, मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, इथे 10-12 पाकळ्या लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण आता ते मस्त फोडणी घालून घेऊ. चला आता आपण मस्त इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकते. तेल छान तापून द्यायचं आहे. तर तेल छान तापलेलं आहे. आपण मिरची घालून घेऊ. तेलामध्ये मिरची टाकली की म्हणजे तिखटपणा छान येतो, म्हणून सुरुवातीलाच मिरची घालायची. त्यानंतर कांदा. आता कांदा छान परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. तर कांदा छान लालसर होत आलेला आहे. आपण त्यामध्ये घालून सुद्धा छान असा परतून घेऊ त्याचा स्मेल जाईपर्यंत. आपण टोमॅटो घालून घेऊ, हा सुद्धा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊ. टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. आता आपण जे मसाले घेतले ते सगळे टाकले, हिंग, हळद, तिखट, मस्त मसाले सुद्धा मिक्स झाले. आणि आता आपण कोलंबी आहे ती घालून घेऊ आणि ती सुद्धा छान वर खाली करून अशी परतून घेऊ. मस्त मिक्स करून घ्यायची. तर मस्त कोलंबी मिक्स झालेली आहे आणि आपण इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा छान घातलेलं आहे. मस्त परतून घ्यायचं आणि याच्यावर एक मस्त असं झाकण मारायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं. आपण ठेवू त्याच्यावर आणि एक वाफ छान काढून घेऊ. आणि आत्ता गॅस बंद एकदम मंद करायचा. मस्त पाणी वरती वाफ आलेली आहे आणि आपण एकदा चेक करू. वा, छान मस्त असा रंग आलेला आहे आणि कोलंबी सुद्धा छान शिजत आहे. तर अजून एक वाफ काढू म्हणजे आपली कोलंबी रेडी होईल शिजून. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. पुन्हा एकदा आपण एक वाफ देऊ आणि एक वाफ काढून घेऊ. आता मस्त आपली कांदा कोलंबी रेडी झालेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम आहे ती बंद करू. तर हे बघा मस्त तवा तापलेला आहे आणि इथे मी 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, तो टाकलेला आहे तेलामध्ये. आणि त्यामध्ये आपण तेल छान तापून द्यायचा म्हणजे मच्छी पलटायला गेलो की चिकटत नाही.
आणि अशा पद्धतीने सगळ्या मस्त तिकडे आहेत त्या छान तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे पीठ झालेले आहे आपले. तर आपल्या एका साईडून झालेले आहेत. याला मस्त अशी पलटी मारायची. हे बघा अजिबात तुटत नाही, पण जर तवा तापला नसेल तर मग तुटू शकतात. ते छान तवा तापून द्यायचा आणि तेलसुद्धा तापून द्यायचं आणि त्यानंतर मच्छी फ्राय करायची. आणि ही मच्छी जरा जास्त कडक करायची, कारण बघी थोडीशी वरीच असते, त्याच्यामुळे ती छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. आता दुसऱ्या बाजूने पण छान शेकून द्यायची. मस्त आम्ही बघी फ्रायसुद्धा करायला घेतली. आणि इथं मच्छी यायच्या आधी अंड्यांचा रस्सा घालून घेतला. कोळीची वाट बघत होते पण कोळीण काय आली नाही. मग शेवटी अंड्यांचा रस्सा घातला, पण त्यानंतर मग कोळीण आली. मग आम्ही इथे बघी फ्राय केली आहे आता, आणि मग कांदा कोलबी करून, म्हणजे आजचा मेनू आहे आमची मस्त अंड्याची कढी. त्याच्यानंतर इथे बघी फ्राय आणि कांदा कोलबी. ही बघा आपलं मस्त कांदा कोलबी बघी फ्राय झालेली आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. सो पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.